नमस्कार मित्रांनो, आम्ही चाललोय बघा सगळेजण मित्रांनो. मामांचा जन्म झालता तिथे अक्कोळला. असंच मित्रांनो मोरचा ब्लॉग बघत राहा, तुम्हाला मोरची माहिती देतो. ही बघा मित्रांनो बाळूमाचं घर आहे. त्यांच्या वडिलांनी बांधलेलं ही घर आहे बघा मित्रांनो. अजून जसं तसं आहे. संत बाळूमामाच्या पदस्पर्शन वास्तव्य झालेला हा चंदूलाल शेटजींचा वाडा. माझं नाव परेश रमाकांत शाह. चंदूलाल शेटजींचे मी पंतू म्हणजे चंदूलाल शेटजींचे मी आजी चौथे वारस. आता ह्या वाड्यावरचं सांगण्यासारखं काय, हा वाडा खूप भाग्यवान नशिबान मानला जातो. का बरं मानला जातो की देवाचा ह्या वाड्यावरचा सहवास वास्तव्य आणि भरपूर वर्षाचा कालावधी जिथं मामांचा सहवास जास्त लाभला तो हा वाडा. हा वाडा मामाच्यासाठी खूप ताकदवार नशिबान मानला जातो. ह्या वाड्यावरची इतकी स्टोरी आहे, सांगाल तेवढी कमी. मी फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो. बाकीचा सगळा इतिहास तुम्हाला मालिकेमध्ये ग्रंथामध्ये सगळा दाखवलेलाच आहे. मामांच्या आई वडिलांनी ज्या शेटजीकडे देवाला चाकरीला ठेवलं होतं ते शेटजी आज चंदूलाल शेटजी. हे चंदूलाल शेटजी आहे ते ह्या आजीनं झालं होतं. तशा प्रकारे इथं आहे ना दिसलं आहे. आज ते मामांचे पहिले देव. ज्यांनी देव चाकरी करत असताना थोड्या वर्षानंतर देवानी जे पहिलं रूप दाखवलं, म्हणजे कुठल्या देवाचं देवीचं रूप धारण करू शकतो हे देवाला सगळ्यात पहिला दाखवलं ते शेटजींच्या कुटुंबात. शेटजींची आई मातोश्री त्यांचा सुद्धा देवाचा सहवास भरपूर लाभला. रागवणं, ओरडणं, माया करणं ह्या ज्या गोष्टी घडल्या ते शेटजींच्या आईंच्या बाबतीत जास्त झाली. आणि लहान वयात देवानी जास्त चमत्कार कोणाला दाखवले तर शेटजींच्या आईना दाखवले, पण त्यांना ते ओळखता नाही आलं. आणि खूप वर्षानंतर कालावधीनंतर देवाने त्यांना खूप मोठा देवाने चमत्कार दाखवला. तो म्हणजे थालीमध्ये दर्शन. मामांच्या जेवणाच्या ताटामध्ये साक्षात तीर्थंकरांचं भगवानांचं रिअल दर्शन जे घडवलं देवानी ते आपल्या ह्या वाड्यामध्ये पवित्र जागेला ती अशा प्रकारे दर्शन झालं होतं. ती ही जागा मामाने जिथं मामांना हे झोपायला जायचं असं नसायचं त्या जागेला मामाने तिथं ताट तांब्या सगळे तिथे ठेवायचे. आणि संध्याकाळच्या वेळेला 3:30च्या वेळेला त्या साक्षात रिअल म्हणजे 3000व्या शतकातील भगवानांचं दर्शन त्या आजीना घडवलं. त्यात आहे ना आरतीमध्ये बसतीचे दर्शन भोजन थालीमध्ये तो प्रसंग जो मोठा घडला गेला तो ह्या वाड्यात. हे थाली आहे आपल्या देवाऱ्यामध्ये. आपण भविष्यात देवाच्या आज्ञेनुसार आपण नक्की दर्शनासाठी ती पण आपण भविष्यात ओपन करू, पण परवानगीशिवाय नाही. शेटजींचे आज मी चौथे वारस. आज चंदूलाल शेटजींचे मिसेस ज्यांनी मामांची स्थापना केली, मामांची म्हणजे देवाची ज्यांनी पूजा केली, सगळ्यात पहिलं घराणे जे मानलं जातं ते हे खूप भाग्यशाली मानलं जातं. का बरं की मामा हयातमध्ये असताना मामांची ज्यांनी पूजा केली ते शेटजींची मिसेस. तो हा फोटो मामांचा रिअल लग्नानंतरचा हा फोटो रिअल. ह्या फोटोमध्ये त्यांनी अखंड सेवा केली, निस्वार्थ भक्ती. एवढी देवाची सेवा केली ना की कशाची अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भक्ती, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त जपलं. फोटोची विटंबना न होता अखंड मामांची सेवा केली. त्यांना देव इतका साक्षात दर्शन द्यायचे म्हणजे त्यांच्या बाबतीत काही अघटित घडत असेल, देवाला काय बोलायचं असेल किंवा देवाला काय सांगायचं असेल तर त्यांनी फक्त त्या फोटोसमोर हात जोडले मामांच्या तर ते मामा समोर येऊन बोलायचे. एवढी भक्ती माझ्या जासूदबेनची होती. जासूदबेन मामांना सगळ्यात पहिल्या पालखीचा ज्यांनी मान घेतला ती माझी आजी. हा ती आजी. त्या आजीचा सहवास ह्या वाड्यात भरपूर लागला. अजून खूप स्टोरी आहे. माझ्या वडिलांचा सुद्धा सहवास लागला. माझे वडील सुद्धा 12-14 वर्ष मामांच्या सहवासात म्हणजे काही येणं जाणं होतं. जसं आता आपण देवाला जाणं येणं करतो तसं मामांच्याकडे जाणं येणं होतं. 10-20 किलोमीटरवर किंवा आसपास 30 किलोमीटर आसपास आले तर माझी आजी सारखी मामांना भेटायला जायची. तेव्हा माझे वडील सुद्धा संकट जायचे. त्यावेळेला मामांच्या मांडीवर खेळलेली व्यक्ती आहे. माझ्या वडिलांना 3 वेळा देवानी मृत्यूच्या दारातून वाचवलं. त्यांना लहान वयात खूप मोठे आजार, विघ्न, त्रास, पीडा होती. पीठचा त्रास होता. कुठले डॉक्टर बरे करत नव्हते. एवढा मोठे आजार होते. त्या एवढ्या मोठ्या आजारातून साक्षात मामानी सगळं त्या रोगातून मामानी मुक्त केलं. तेव्हापासून परत त्यांना आजपर्यंत कधी परत काय उद्भवले नाही. पीठ सारखा असा त्रास आहे की कुठला डॉक्टर बरा करत नाही. तो आजार साक्षात माझ्या वडिलांचा मामानी तो बरा केला कायमचा. माझे वडील पण आहेत, आता भेटतील तुम्हाला. त्यांचा सुद्धा तुम्ही घ्या आशीर्वाद. बाळूमामाच्या नावानं चांग अजून खूप स्टोरी आहे. पुढच्या पाठला आपण नक्की सांगू. जायचंच येत जावा, इतर भक्ताला सांगत जावा. हा वाडा प्रत्येक भक्तासाठी ओपन आहे, सकाळी 8 ते संध्याकाळी 8. जय बाळूमामा. जय बाळूमामा. बाळूमामाचा जन्म झाला. शेषनागाला मारलेली जागा ती आहे. आणि बाळूमामा स्वतः दरवाजा जो आहे त्यांचं हे मूळ घर त्या घरात जन्माला आले. पलीकडे आहे इथं बस्तीच्या समोरच आहे. तिने कामाला होतं म्हणजे गुरं राखायला, चारा टाकायला यासाठी होतं ते. मग त्यानं ती जन्मसाठी एक जेवायला दिली होती. त्याला एक होतं शिद्र. मग ते म्हणजे जेवण आलं की जाणारच.
मग ते हात लागल्यावर त्यासनी ते प्रकाश पडला. मग त्यासनी तशी तिने एक देवच होतं म्हणलं त्यासनी काय सगळे दिसणार. मग ती ताटी जेवण झाल्यावर ते असं दिवणीमध्ये ठेवलं होतं त्या टायमाला. ती चंदुला शेटजीची बायको बघायला आली, काय करायला लागलाय. म्हणजे त्या टायमाला जनावर अडणा काय आहे का नाही बघायसाठी गेल्यावर त्या ताटीतनं प्रकाश पडला होता अंधार खोलीमध्ये. तर त्यात बघायला गेल्यावर त्यांच्या त्या बस्तीचं त्यांचं म्हणजे दर्शन झालं त्यामध्ये. म्हणतात ती ताटी घेऊन परत या घरला गेल्यावर बरं मला राग आला, माझी ताटी मला द्या नाही तर मी जाऊ. तिने ताटी दिली नाही, दुसरी ताटी देत्यावर तो काय राहिला नाही तिथं. बाळूमामा इकडे परत रिटर्न ना आले. बाळूमामाने भरपूर लहानपणी प्रगती केली. खरं कुणाला ओळखून आलं नाही. घर आहे तसंच आहे, म्हणजे हे पहिल्याच आहे, सगळं आहे. तरी पण घराला नाही म्हणजे 150 ते 200 वर्ष पूर्ण झाले. त्यांच्या आजानी बांधलेलं बाळूमामांच्या त्यांच्या आजानी बांधले. अजून जसं तसं